या ठिकाणी थोडा वेळ जरा थोडा आवाज प्लीज स्पीकर वाणी. या ठिकाणी केशरताई सुमनताई केशरकर सुमनताई बरोबर आहे. सुमनताई केशरकर या आपल्या सप्ताहामध्ये बरेचशा कालावधीपासून आपण त्यांना आमंत्रित करतो. कारण लॉकडाऊनच्या आधीपासून गाणे भक्तीचा जिव्हाळा आपण पहिल्या दिवशी ऐकलो. तोची दैवाचा पुतळा. ज्याला भक्तीविषयी तळमळ आहे, भगवंताविषयी आत्मीयता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी ओळी सुद्धा समर्पक घेतली होती. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध, माझी आत्मची इच्छा विशद उदंड गाती. आणि भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर काय प्राप्त होतं याचं अगदी सुसंग असं संगतीमध्ये विवरण केलं. जाता जाता त्यांनी 2 वृत्ताचे महिमे सुद्धा तुम्हाला सांगितले. पण त्या आपल्या श्रवणामध्ये जास्त नसल्यामुळे आपण वेगळ्या विचारातून त्याचं चिंतन ठेवत नाही. ही एकादशी का करावी, तुळशीची माळ का धारण करावी, आणि आपण इथे जे यायचं ते केवळ हे शिकण्याकरता. आम्ही नेहमी लोकांना सांगतो की हे व्यासपीठ करमणुकीचं नाही. आणि खूप सुंदर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा अभंग अहो चांगल्या वारकऱ्यांना पाठ नाही. देव म्हणे रुक्मिणी हाची एक योगी देखिला नाही, हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्य. धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टी निहाळी, तो वाहत येईल काळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ होता. काय चिंतन ठेवलंय आम्ही. माऊलीच्या समाधीचा हा अभंग आहे, समाधी प्रकरणामधला. आणि खूप संगतीमध्ये प्रवचन केलं. मला खूप आनंद वाटला. कारण बोलतात सगळे, आपणही बोलतो, पण व्यासपीठावर बोलणं किंवा विशेष माध्यमातून बोलणं याला काही बंधनं असतात. आणि त्या बंधनाला सुरक्षित ठेवून या ठिकाणी सुंदर त्यांनी विषय मांडला. अल्प काळ आहे, थोडासा वेळ मिळतो, कारण आपलं ठरलेलं आहे. आम्ही व्यासपीठावर उभं राहिल्यावर सांगत असतो. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास आणि तमाशा सारी रात. कारण या जीवाचा स्वभावच अशा प्रकारचा आहे की जिथे दुःख आहे तिथे लवकर जातो तो, पण सुखाकडे जात नाही. असं मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला हरिपाठ घ्यायचा आहे आणि हरिपाठाचा आनंद घेण्याकरता आपण रात्री जाहीर केल्याप्रमाणे या ठिकाणी बरीचशी महिला मंडळी सुद्धा आलेली आहे. तेव्हा मी सुमनताईंना आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद देईल. आणि आम्ही त्यांना प्रेमाने का आमंत्रित करतो याचं एकच कारण आहे. जो या रंगामध्ये रंगतो आणि अनेकांना रंगवतो तो भगवंताचा खरा भक्त. वास्तविक पाहता आमच्याकडे वक्ते नाहीत असं नाही. कुणी आमच्यावर असा आरोप पण करू नये की सुमनताईला तुम्ही का बोलवता दरवर्षी. पण त्या अनेकांना रंगवतात आणि आपणही रंगतात. म्हणून आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. असो 3 दिवस या ठिकाणी. आज यावर्षी त्यांचा मुक्काम वाढला, कारण आपल्या नियोजनात थोडा बदल झाल्यामुळे. पण आम्ही हा भक्तीचा आनंद तुम्हाला मिळण्याकरता त्यांना सांगितलं की पहिल्याच दिवशी या, आणि तो सर्वांना मिळाला. म्हणून त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि मंडळाचं मी त्यांचे आभार मानतो. त्यांचा सत्कार करण्याकरता काही व्यवस्था केली का कार्यकारी मंडळांनी शाल नारळ देण्याकरता. आणि ती मी विनंती करेल आमच्या दळवीताईंना. आलेत का तुम्ही सत्कार करायचा. या बाबा
हा, काढा.